ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। जीवात जीव असेपर्यंत उद्धव ठाकरे यांची कधीच साथ सोडणार नाही असे सांगून फुटीरांवर गद्दार शिक्का मारणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांनीही सत्तेच्या मार्गावर आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी जवळपास 4 तासांची चर्चा करून निर्णयाप्रत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार असलो तरी मातोश्रीवर एकही शब्द उलट बोलणार नाही असे ते म्हणाले। ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णय घेण्यासाठी मतदारसंघातील महत्त्वाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते। जवळपास 4 तास त्यांनी बंद दाराआड कार्यकर्त्यांशी चर्चा केली। सर्वसामान्यांची कामे व्हावीत यासाठी सत्तेत जावे लागेल असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचे सांगत ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले। पण शिंदे सेनेत प्रवेश करताना त्यांनी प्रामुख्याने 2 कारणे दिली। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलो आहोत, परंतु विरोधी पक्षात असल्याने निधीची फार मोठी अडचण आहे। मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रचंड अडचणी येत होत्या। हक्काचा निधी मिळत नसल्याने विकास कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशालीवर उमेदवार उभे होते। आम्ही प्रामाणिकपणे काम केले, लढाऊ बाण्याने निवडणुका लढवल्या, परंतु आम्हाला यश मिळाले नाही। शेवटच्या आणि राजकारणी कार्यकर्त्यांच्या भरोशावरच निवडणुका लढवत असतो। सत्ता नसल्याने कामे करता येत नाहीत, त्यामुळे आपण निवडणुका हरलो असे आमच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे पडले। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सोडायला भाग पडले असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले। बैठकीत कार्यकर्त्यांनी ओमराजेंसमोर आपली कैफियत मांडली। आता संघर्ष पुरे झाला, जनतेची कामे करायची असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही असा सूर कार्यकर्त्यांनी लावला। शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत असल्याचे ओमराजेंनी जाहीर केले। मात्र पक्ष बदलत असतानाही मी एकनाथ शिंदेंच्या सोबत जात असलो तरी मातोश्री किंवा उद्धव ठाकरे विरुद्ध कधीही एकही शब्द उलटून बोलणार नाही अशी भावनिक साधही त्यांनी घातली। ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज।